नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, राज्यातील जे दिव्यांग बांधव आहेत आणि निराधार बांधव आहेत यांच्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरकारला निवेदन करणार आहे की सरकारनं या योजनेची निधी जे आहेत वाढवावं, कारण की अद्यापर्यंत आपण बघतो की फक्त 1500 रुपये या ठिकाणी दिव्यांग बांधव असतील आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे असतील ते फक्त महिन्याला 1500 रुपये दिले जात आहे. त्याचबरोबर श्रावण बाळ योजना ही आर्थिक सहाय्य देणारी योजना आहे. प्रत्येक लाभार्थ्यांना या 1500 रुपयामध्ये काय होणार, या महागाईच्या काळामध्ये या योजनेअंतर्गत त्यांना कमीत कमी 3000 ते 6000 रुपये महिना देणे गरजेचे आहे. आणि त्याचं निवेदन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करत आहोत. राज्य सरकारनं जे आहेत या दिव्यांग बांधव असतील आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील बांधव असतील त्यांना कमीत कमी 3000 ते 6000 या दरम्यान त्यांना प्रत्येक महिन्यामध्ये अनुदान दिलं पाहिजे. कारण की त्यांना जे आहेत दिव्यांग बांधव असतील त्यांना तर कोणतेही काम करता येणार नाही. दुसरं म्हणजे निराधार महिला असतील यांना कोणतंही आर्थिक पाठबळ नसतं आणि त्याचमुळे या योजनेची निधी वाढवून राज्य सरकारनं दिव्यांग बांधवांसाठी 6000 रुपये तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी 3000 रुपये महिना करावा, असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला निवेदन आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर केला आणि सरकारपर्यंत पाठवला तर सरकार यावर लगेच ॲक्शन घेऊ शकतो. कारण की जोपर्यंत सरकारकडे आपला निवेदन जात नाही तोपर्यंत सरकार निधीमध्ये वाढ करत नाही. सरकारला आपण आता हा व्हिडिओ बनवित आहे आणि यामागचं कारण आहे दिव्यांग बांधव आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी. म्हणून या लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ सरकारपर्यंत गेला पाहिजे आणि सरकार हा व्हिडिओ बघून तुमच्या अनुदानांचे पैसे दुप्पट तिनपट जे असेल ते केलं पाहिजे. आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी सरकारला निवेदन आहे त्यांनी 3000 रुपये महिना करावा आणि दिव्यांग बांधवांसाठी 6000 रुपये प्रतिमाह अनुदान करावा, असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून निवेदन आहे सरकारला. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कारण की हा व्हिडिओ सरकारपर्यंत गेला पाहिजे. धन्यवाद.